नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो, पालकांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. या भाग 4 मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष 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 स्वागत आहे. तर आपण यापूर्वीच्या भागामध्ये लहान बहिणीला मोठ्या बहिणीला भेटलो. आज लहान भावाला भेटायचं आणि यानंतरच्या भागामध्ये मोठ्या भावाला भेटायचं. गोंधळात की नाही? तुम्हाला वाटेल की हे बहीण भाऊ काय आहे, तर बारकाईने लक्ष द्या. यामध्ये पहिली वेलांटी आपण पाहिली, तर पहिली वेलांटी लहान वेलांटी म्हणजे लहान ताई, लहान बहीण. या ईचं स्वरचिन्ह आहे पहिली वेलांटी, म्हणून लहान ताई लहान बहीण. ई मोठी मोठी ताई, हिचं स्वरचिन्ह आहे मोठी वेलांटी, म्हणून मोठी बहीण. या अनुषंगाने लहान बहीण मोठी बहीण, कारण की आपण वेलांटी म्हटल्यानंतर ती वेलांटी म्हणतो, तो म्हणत नाही. तो पुल्लिंग ती स्त्रीलिंग, या नात्याने ती वेलांटी म्हणतो. म्हणून आपण फक्त समजण्यासाठी ताई लहान ताई मोठी म्हणजे ह्रस्व वेलांटी दीर्घ वेलांटी. त्याचबरोबर आजच्या भागामध्ये उ याचे स्वरचिन्ह आहे लहान उकार, आणि उकारला आपण ती उकार म्हणत नाही, तर तो उकार म्हणतो. या दृष्टिकोनातून ते पुल्लिंग शब्द आहे. तर पुल्लिंग शब्द त्यासाठी आपण तो वापरतो. म्हणून आपणाला समजण्यासाठी लहान भाऊ आणि यानंतरच्या भागामध्ये आपण उसू याचं स्वरचिन्ह आहे दीर्घ उकार म्हणजे मोठा भाऊ. तर या अर्थाने आपण आज ह्रस्व उ लहान उकार याचा आपण सराव करूया. तेव्हा बारकाईने लक्ष द्या. लहान उकार मिसळूया, बारकाईनं लक्ष द्या तुम्ही. क मध्ये लहान उकार मिसळला कु, ख मध्ये लहान उकार मिसळला खू, गणपती ग याच्यामध्ये लहान उकार मिसळल्यास गु, घ मध्ये लहान उकार मिसळल्यास घू, चमचाच याच्यामध्ये लहान उकार मिसळल्यास चू, छत्री छ याच्यामध्ये लहान उकार मिसळल्यास छू, जहाज यामध्ये लहान उकार मिसळल्यास जू, झबला झ याच्यामध्ये लहान उकार मिसळल्यास झू, टरबूज ट याच्यामध्ये लहान उकार मिसळल्यास टू, ठसा ठ याच्यामध्ये लहान उकार मिसळल्यास ठू. एकदम बारकाईने लक्ष द्या पालकांनो. अशा तऱ्हेचा सराव आपल्या मुलाकडून करून घेतल्यास आपल्याला अडचण येणार नाही आणि त्याचा पाया एकदम मजबूत होईल. डमरूड याच्यामध्ये लहान भाऊ लहान उकार मिसळल्यास डू, ढगढ याच्यामध्ये लहान उकार मिसळल्यास ढू, बाण याच्यामध्ये लहान उकार मिसळल्यास नू. उच्चार बरोबर. तरादतू तरादुत्त मध्ये लहान उकार मिसळल्यास तू, ठ मध्ये लहान उकार मिसळल्यास थू, द मध्ये लहान उकार मिसळल्यास दू, धनुष्यध मध्ये लहान उकार मिसळल्यास धू, नळन बाण याच्या उच्चारामध्ये भरपूर फरक आहे. न नळन नू, पतंग प पू, फणस फ मध्ये रस्व उकार मिसळल्यास फू, बदक ब मध्ये रस्व उकार मिसळल्यास बू. अशा तऱ्हेने बारकाईनं त्यामध्ये मिसळून उच्चार सुद्धा व्यवस्थित करायचा आहे, कारण की ऊ सुचा लांबट होते, याचा उच्चार आखूड होते. भ भ मध्ये रस्व उकार मिसळल्यास भू, म मध्ये रस्व उकार मिसळल्यास मू, य मध्ये रस्व उकार मिसळल्यास यू, रथर याच्यामध्ये रस्व उकार या पद्धतीने येते.
दीर्घ ज्यावेळेस आपण याच्यामध्ये स्वर मिसळू उकार मिसळू त्यावेळेस बघू कसं होते हे लक्षात घ्या. रू अशा तऱ्हेने इथं मिसळायचं, इथं गाठ येत नाही. ल मध्ये लहान उकार मिसळल्यास लू, व वजन व याच्यामध्ये ऱ्हस्व उकार मिसळल्यास ऊ. शाळा श याच्यामध्ये ऱ्हस्व उकार मिसळल्यास शू. षटकोन श शू उच्चार पहा. शाळा स शू, षटकोन श शू. ससा स सू. बघा श श स तिन्हीचा उच्चार एकदम बारकाईनं व्यवस्थित करायचा. शाळा श, षटकोन श, ससा स, शू शू सू. ह मध्ये ऱ्हस्व उकार मिसळल्यास हू. ळ याच्यामध्ये ऱ्हस्व उकार मिसळल्यास लू. क्षत्रिय क्ष याच्यामध्ये ऱ्हस्व उकार मिसळल्यास क्षू. क्ष क्ष क्षू. ज्ञ मध्ये ऱ्हस्व उकार मिसळल्यास ज्ञू. तर बघा लाडक्या विद्यार्थ्यांनो, या तऱ्हेनं बारकाईनं ऱ्हस्व उकार मिसळून असा तऱ्हेचा उच्चार करायचा आहे. यानंतरच्या भागामध्ये उसू म्हणजे मोठा भाऊ, मोठी उकार मिसळून आपण त्याचा सराव करूया. पण पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, आतापर्यंत तेव्हा अशा तऱ्हेने लहान भाऊ ऱ्हस्व उकार याचा आपण बारकाईने सराव केलेला आहे. तेव्हा आपणास हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, आपल्या जवळच्या नातेवाईक मित्रमंडळींना शेअर करा. तोपर्यंत आपण इथं थांबूया. धन्यवाद.